हॅलो मंडळी, जय शिवराय. सकाळच्या मंगलमय वातावरणात हृदयाच्या गाभाऱ्यात फुलले एक सुंदर स्वप्न. काहीतरी करून दाखवायचं, स्वतःला सिद्ध करायचं. पण स्वतःला सिद्ध करण्याच्या या प्रवासात काय, कुठे, कसा वेळ गेला कळलंच नाही. पुणे तिथे काय उणे, असं म्हणत पुण्याचा प्रवास चालू झाला. पुण्यात येऊन पार्लर क्षेत्रात आयुष्याची सुरुवात केली. वाटामध्ये अनेक अडचणी आल्या. ज्या मुलीला PMT काय हे माहीत नव्हतं, ती आज स्वतः 2 व्हीलरवर सर्वकडे प्रवास करून ऑर्डर्स पूर्ण करते. बऱ्याचदा ह्या अशा अनेक अडचणीचा जो काळोख येतो ना, याच्यात एक नवीन प्रकाश हा नेहमीच दिसतो. या नवीन प्रकाशात त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची खरी मजा येते. मला माहीत आहे, प्रत्येकाला प्रत्येक क्षणी अडचण येते. पण नेहमीच आपण म्हणतो, नेहमीच आशेचा तो किरण फार सुख देऊन जातो. मला वाटतं, स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात किंवा आपण काय करायला हवं आणि काय नको हे स्वतः जेव्हा ठरवतो, तेव्हा चुकला जरी पाय तरीही तो योग्य मार्गावर आपल्याला नेण्यास मदत होते. आयुष्यात बऱ्याचदा खचखोलगे सहन करून एका ठराविक ठिकाणी आपण पोहोचतो. बऱ्याचदा आपलेच काही असतात जिथे आपलं हसू होतं. काही अनोळखीही आयुष्यात येऊन जातात. ते खूप काही प्रसंग सावरून जातात. बऱ्याचदा आयुष्याकडून काय हवं असतं आणि काय मिळतं हे कळतच नाही. पण एकच आहे की स्वामी कृपेने ही जी सुखाची झुळक, आयुष्याची एक नवी पहाट येणं शक्य, अशक्य ही शक्य स्वामीच करून दाखवतात. बऱ्याचदा काही गोष्टी आयुष्याचं वाळवंट संपवून हिरवळ निर्माण करतात. काय बोलावं आणि काय सांगावं कमीच आहे. किती बोलू आणि किती नको असं होतं. त्या मोठ्या वादळात स्वतःला कितीतरी वेळेस परीक्षेच्या कटघरेत उभं राहिलेलं पाहिलं. न खचता उराशी बाळगलेल्या गोष्टी स्वतःच्या सिद्ध करायला ते वादळही पेलवलं. तू ठीक आहेस ना म्हणणारी आग फार कमी होती, पण सर्वांना ठीक ठेवीन आणि सर्वांना सुख देईल ही जिद्दही फार मोठी होती. या जिद्दीने पेटलेलं जे वादळ मनात आहे ते अजूनही शांत नाही. अजूनही त्या वादळात स्वतःला गुरफटलेलं पाहते. अनेकदा वाटतं, जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा माझ्याकडे काय होतं, आणि आता विचार केला तर वाटतं की माझ्याकडे काय आहे यापेक्षा मी किती जणांना काय करू शकते ही मोठी गोष्ट आहे. स्वतःसाठी कोणीही जगी, इतरांसाठी काहीतरी करण्याची धडपड मनात असणं फार मोठी गोष्ट आहे. मी आणि माझा वेळ, प्रत्येक वेळेला मी स्वतःला गुंतून घेते आणि नवा विचार करते. प्रत्येक वेळेला एक नवी आशा घेऊन मी उभा राहते. या आशेच्या किरणात स्वतःला डुबून घेते. मुलासाठी जगणं, धडपडणं महत्त्वाचं होतं. एक आई होणं, बायको होणं, एक सर्वसामान्य गृहिणी तर एक प्रोफेशनल ब्युटिशियन, हा प्रवास फार कठीण होता. प्रत्येक वळणावरचा तो प्रवास आठवला तर अंगाला शहारे येतात.
पण म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा मंत्र कानी येतो आणि नव्याने जगण्याची उमेद येते आणि प्रत्येक अडचणीतून स्वामी आणि स्वामीच मार्ग करतात. जय शिवराय, जय जिजाऊ.